आजच्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पूर्वी सोन्या चांदीचे भाव जाणून घेऊया. आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,47,710 रुपये. चांदीचा भाव आहे 2,39,000 रुपये प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेचे घडामोडी. मुरबाड कल्याण मार्गासाठी 10 नवीन एसटी बसेस. 30 अतिरिक्त फेऱ्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा. मुरबाड बस आगारात 10 नवीन अत्याधुनिक एसटी बसेस दाखल झाल्या असून त्यांचे लोकार्पण आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या बसेस फक्त मुरबाड कल्याण मार्गावर धावणार असून 30 अतिरिक्त फेऱ्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जतमध्ये स्ट्रक्चर कोसळले, कामगाराची सुखरूप सुटका. कर्जत तालुक्यातील सांगावी येथे रिसॉर्टचे बांधकाम सुरू असताना 2 मजली लोखंडी स्ट्रक्चर कोसळले. या दुर्घटनेत एक कामगार अडकला तर काही जण जखमी झाले. कर्जत रेस्क्यू टीम, अग्निशमन दल आणि खोपोली हेल्थ फाउंडेशन यांनी 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अडकलेल्या कामगारांची सुखरूप सुटका केली. पहिल्याच पावसात चिपळूण जलमय पालिकेच्या तयारीचा पंचा. चिपळूणमध्ये पहिल्याच जोरदार पावसाने नाले तुंबल्याने रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून नागरिकांनी नगरपालिकेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पाल्हे पूल धोकादायक, तातडीच्या दुरुस्तीची मागणी. अलिबाग रेवदंड मार्गावरील सहाण बायपासवरील पाल्हे पूल तुटलेले कठडे आणि नुकसानग्रस्त रेलिंगमुळे धोकादायक बनला आहे. दररोज हजारो वाहनांची ये-जा असलेल्या या पुलाची तातडीने दुरुस्ती करून मोठी दुर्घटना टाळावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. पत्रकारांची गैरवर्तनाची चौकशी, दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन. पत्रकार आणि पत्रकारिता ही लोकशाहीची ताकद असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. निवडणुकीदरम्यान पत्रकारांशी झालेल्या गैरवर्तनाची गंभीर दखल घेत सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यावर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मुंबई गोवा महामार्गावर दारूची मोठी तस्करी उघडली. मुंबई गोवा महामार्गावरील पिंगुळी येथे कुडाळ पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत दारूची वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेतला. डंपरच्या हौद्यात प्लास्टिक कागदाखाली लपवून लाखो रुपयांची दारू वाहतूक केली जात होती. प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलीस करत आहेत. अर्ध्या तासाच्या पावसात कल्याण जलमय, घरांमध्ये पाणी शिरले. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिम येथील नवनाथ नगर परिसरात घरांमध्ये पाणी शिरले. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून केडीएमसीच्या नाले सफाईच्या दारांवर प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. पहिल्याच पावसात उल्हासनगर जलमय, नाले सफाईचा दावा फेक. पहिल्याच पावसात उल्हासनगरातील नाले सफाईचा फज्जा उडाला. काही मिनिटांच्या पावसाने अमन टॉकीज रोडवर पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. देवगड येथे BLO प्रशिक्षणादरम्यान शिक्षक जयेंद्र चव्हाण यांच्याशी प्रांताधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ राज्य सरकार कर्मचारी समन्वय समितीतर्फे सोमवारी कणकवलीत आंदोलन करण्यात येणार असून विविध कर्मचारी व शिक्षण संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. कल्याण पूर्वेत वाढीव वीज बिलाचा प्रश्न, नगरसेवकांनी महावितरणाला विचारला जाब. कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकली परिसरातील नागरिकांना वाढीव वीज बिले आल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. जनता दरबारात तक्रारी आल्यानंतर नगरसेवक कुणाल पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चौकशी करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्जतमधील प्रस्तावित धरणाला विरोध, रामपांडव पाऊल खुणा नष्ट होण्याची भीती. कर्जत तालुक्यातील पेठ नदीवरील साई डोंगर येथे प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाला स्थानिक व पर्यावरण प्रेमींचा विरोध वाढला आहे. धरणामुळे प्रभू श्रीराम आणि पांडवांच्या पाऊलखुणा असलेला परिसर पाण्याखाली जाण्याची भीती पर्यावरण प्रेमी पप्पू देशमुख यांनी व्यक्त केली आहे. पहिल्याच पावसात नवी मुंबई जलमय, रस्त्यावर 2 फूट पाणी. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचले. मुलुंड पनवेल मार्गावर 2 फूट पाणी साचल्याने वाहन चालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पहिल्याच पावसात झालेल्या परिस्थितीमुळे महापालिकेच्या पावसाळी तयारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कल्याण मेट्रो साइडवर गोंधळ, वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. कल्याण पूर्वेतील आनंदनगर परिसरातील मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी खासगी कंपनीच्या मार्गावर कर्मचाऱ्यांसह स्थानिक तरुणांमध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
वादाचे कारण अद्याप स्पष्ट नसून पोलिसांकडून अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. कुडाळमध्ये पोलिसांनी साजरी केली वटपौर्णिमा. कुडाळ शहरातील गवळदेव मंदिर येथे गेल्या 17 वर्षापासून पुरुष मंडळी वटपौर्णिमा साजरी करत आहे. पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी पुरुषांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून फेऱ्या मारल्या. मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे नोव्हेंबर पासून खुला होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या मुंबई प्रवेशद्वाराची पाहणी केली. प्रकल्पाचे मुख्य काम पूर्ण झाले असून उर्वरित काम नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या मार्गामुळे मुंबई ठाणे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात. रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ आणि कल्याण काळे यांनी सहभाग नोंदवला असून या नेत्यांना आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुल पाटील यांचा संजय जाधवांवर हल्ला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर टीका केली. 2014 पासून कटकारस्थान केल्याचा आरोप त्यांनी जाहीर सभेमध्ये केलेला आहे. अंबरनाथ मध्ये झाड कोसळून रिक्षातील प्रवाशी जखमी. अंबरनाथच्या लोकनगर परिसरात मोठे झाड रिक्षावर कोसळून वयोवृद्ध प्रवाशी जखमी झाले. धोकादायक झाड हटवण्याची मागणी यापूर्वी करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून उपस्थित होता. वटसावित्री पौर्णिमेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश. वटसावित्री पौर्णिमा श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरी करण्यात येत आहे. महिलांनी वडाच्या फांद्या न तोडता प्रत्यक्ष झाडाची पूजा करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. खिद्रापुरात ग्रामस्थांचा एल्गार. कोपेश्वर मंदिर पर्यटकांसाठी बंद. भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांविरोधात खिद्रापूर ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. घरांवर कारवाई होण्याच्या भीतीने गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेत ऐतिहासिक कोपेश्वर मंदिर पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. तर अशाच वेगवान बातम्यांचा झटपट आढावा घेण्यासाठी नवराष्ट्रला फॉलो करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तत्पूर्वी धन्यवाद.